पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक हा सिद्धांना म्हणू लागलेला आहे की हे स्वामी आपण कसे आहात, तर अंधार असावा आणि त्या अंधारामध्ये ज्योत प्रगट व्हावी, प्रकाश व्हावा, तशा पद्धतीनं गुरुपीठ असलेला अद्यंत आपण आहात, त्रिमूर्ती आपण झाले। आणि मग ते तीर्थयात्रा कोणत्या कारणासाठी कशासाठी करू लागले आणि विशेष गोकर्णामध्ये काय म्हणून गेले। तीर्थ ही या पृथ्वी तलावरती अपरांपार आहेत आणि मग सगळी तीर्थ सोडून दत्तात्रेय मुनी श्रीपाद श्रीवल्लभाचा अवतार हे त्या गोकर्ण तीर्थालाच कशामुळे गेले, ते सर्व जे चरित्र आहे ते विस्तारानं सांगा। तेव्हा सिद्ध म्हणू लागलेले आहे की शिष्यामध्ये शिरोमणी असलेल्या तू मला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं माझं अंतःकरण हे असंतोषित झालेलं आहे, तरी मी श्री गुरुचं चरित्र तुला विस्तारून सांगतो, ते तू चित्त देऊन ऐक। आणि मग असं म्हटल्याच्या नंतर नामधारकानं सिद्धांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि ते नामधारकाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर सिद्धाचं मन प्रसन्न झालं आणि गुरुचरित्र विस्तारानं सांगू लागले, तुझ्याकरिता आम्हाला हा लाभ होतो आहे, कारण गुरुचरित्र सांगण्याची उत्कंठा मनामध्ये आहे। त्रिमूर्तींनी अवतार धरले आणि ते तीर्थयात्रा कशासाठी फिरू लागले आणि विशेष रूपानं गोकर्णाला का गेले, असं म्हणून तू आम्हाला प्रश्न विचारलेला आहेस। दत्तात्रेय महाराज आपण तीर्थयात्रा हिंडत असताना भक्तजन हितार्थ भक्तांना दीक्षा देण्यासाठी उपदेश करण्यासाठी विशेषपणानं त्या गोकर्णाच्या ठिकाणी शंकर आहेत आणि तेच निर्गुण रूपामध्ये त्रिमूर्ती तिथंच वास्तव्य करून आहेत। गोकर्णीचं महात्म्य अतिशय अनुपम्य आहे, ज्याला उपमाच देता येणार नाही असं आहे। आणि म्हणून हे नामधारक शिष्या एकाग्र चित्त करून ऐक। त्या तीर्थाची सुरुवात आणि शेवट सगळं काही विस्तारानं मी तुला सांगेन। पूर्वी जो वर लाभला गेलेला होता तो अतिशय अपूर्व होता। महाबळेश्वर लिंग स्वयंभू स्वतः महादेव आणि त्यांचं आख्यान स्वतः गणपती बाप्पांनी त्या लिंगाची प्रतिष्ठापना केली। त्यावेळेला शिष्य सिद्धांना म्हणू लागलेले आहेत की तीर्थ महिमा आपण वर्णन करत आहात, मग गणपती बाप्पांनी त्याची प्रतिष्ठा कशी केली ते सर्व मला विस्ताराने सांगा, असा शिष्य विनवू लागलेला आहे। आणि मग सिद्ध हे अतिशय आनंदित झालेले आहेत। मग महाबळेश्वराचं जे चरित्र आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगण्यासाठी त्यांचं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे। पौलस्त्य हे मूळ नाव त्या पौलस्त्य ऋषींची पत्नी कैकशी नावाची, आणि ती अतिशय ईश्वराची भक्ती करत होती, शिवपूजा सर्व काळ करीत होती। दररोज नित्यनेमानं महादेवाची पूजा करायची, महादेवाची पूजा केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नसे। असं करत असताना एक दिवस तिला पूजा करण्यासाठी लिंग मिळालं नाही। व्रताचा भंग होईल म्हणून तिनं मातीचं लिंग केलं आणि अतिशय आनंदानं महादेवाची भक्तिपूर्वक पूजा तिनं केलेली आहे। तिचा पुत्र अतिशय क्रूर असा दशशिरो म्हणजेच रावण त्यावेळेला तिथं आला, आईचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आला। आईला नमन केलं। आईचं दर्शन घेतल्यानंतर विचारू लागलेला आहे, आई हे तू काय करते आहेस,
त्यावेळेला तिनं सांगितलं की मी मातीचं शिवलिंग केलेलं आहे आणि त्याची पूजा करत आहे. रावण त्यावेळेला त्याच्या आईला म्हणू लागलेला आहे, माझी आई म्हणून घेतेस आणि मातीचं लिंग करून त्याची पूजा करतेस, याच्या हे काही भाग्याचं लक्षण नाही, हे माझं आपलं अभाग्य आहे. आणि मग तिला विचारू लागलेला आहे की या मातीच्या लिंगाची पूजा केल्यानंतर याचं फळ काय प्राप्त होईल. त्यावेळेला कैकशी ही रावणाला सांगू लागलेली आहे, महादेवाची पूजा केल्यानंतर कैलासपद प्राप्त होतं. त्यावेळेला रावण कैकशीला आईला म्हणू लागलेला आहे, मग कैलासच तुझ्यापाशी मी आणून देईन. असं बोलून रावण आईच्या जवळ पण केलेला आहे आणि ताबडतोब जिथं पार्वतीपती महादेव आहेत त्या महादेवांना कैलासासहित लंकेला आणीन. मग हे माते तू स्वस्थ चित्तानं पूजा कर, मातीच्या या लिंगाची पूजा का म्हणून करतेस. म्हणून रावण तिथं त्वरित गतीनं मनाच्या वेगानं निघाला. तोच शिवपुराला येऊन पोचला गेलेला आहे. पांढरा शुभ्र असा पर्वत अतिशय राग रावणाला आलेला आहे. 20 हातांनी तो पर्वत धरलेला आहे आणि तोच कैलास भुवन पर्वत गदगदा हलू लागलेला आहे. हाच पर्वत उपटितो आणि लंकेला घेऊन जातो असं तो म्हणू लागला. 10 डोकी त्या पर्वताला टेकली गेलेले आहेत आणि हाच पर्वत उचलीन आणि लंकेला घेऊन जाईन असं तो म्हणू लागला. 10 शिरं पर्वताला लावली गेलेली आहेत. हात जे ते मांडीला टेकले गेलेले आहेत आणि प्राणपणाला लावून तो कैलास पर्वत उचलू लागलेला आहे. सप्त पाताळ ही हलू लागलेली आहे. शेष आपला फणा चुकू लागलेला आहे. कूर्म हे भ्यालं गेलेलं आहे. सगळे देवगण भयभीत झालेले आहेत. राक्षस सगळे थरथर कापू लागले. स्वर्ग भुवनामध्ये कंप पावला गेलेला आहे. सत्य लोक विष्णू भवन मेरू मांदार गडबडून पडतात की काय, प्रलय मांडला की काय असं वाटू लागलं. कैलासपुरीचे देवगण कंपायमानाने भयभीत झाले. पार्वती माता ही भयभीत झालेली आहे. महादेवाच्या पाठीमागं जाऊन लपू लागली. पार्वती महादेवांना विनवू लागलेली आहे, हे या कैलासाला काय झालेलं आहे, हे कैलास का डोलू लागलेला आहे, कैलास का हलू लागलेला आहे, हे पडू पाहत आहे. नगरामध्ये आकांत झालेला आहे आणि हे परमेश्वरा आपण मात्र स्वस्थ बसलेला आहात, तरी याचा तुम्ही प्रतिकार करा. म्हणून पार्वती मातेनं महादेवांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. त्यावेळेला महादेव म्हणू लागलेले, हे गिरिजे तू काहीसुद्धा मनामध्ये चिंता करू नको. रावण हा माझा भक्त आहे आणि तो भक्तीने खेळतो आहे. असं महादेवांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर पार्वती मातेनं नमन केलं. रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवांचं रक्षण करा असं पार्वती माता विनंती करू लागलेली आहे. असं पार्वतीची विनंती ऐकल्यानंतर महादेवांनी आपला जो डावा हात आहे तो डावा हात कैलास पर्वतावरती ठेवला गेलेला आहे, दाबला गेलेला आहे. त्याच वेळेला 10 मुंडक्यासहित हातासहित त्या पर्वताच्या पायथ्याशी रावण हा दडपला गेला. अतिशय मनामध्ये चिंता करू लागलेला आहे. शिव 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 असा उच्चार करू लागलेला आहे आणि महादेवाच्या स्तोत्राचं ध्यान करू लागलेलं आहे. शरणागताचं रक्षण करा म्हणून महादेवांना हका फोडू लागलेला आहे. त्राही त्राही पिनाक नावाचं धनुष्य हातामध्ये असलेल्या जगद रक्षक या जगाचं रक्षण करणाऱ्या शिरोमणी मी आपणा शरण आलो, माझ्या भक्ताचं मरण वाचवा. मग शंकर हे भोळे चक्रवर्ती आहेत. त्यांनी रावणाची विनंती ऐकलेली आहे आणि मग जो डावा हात दाबला गेलेला होता तो त्वरित वरती काढला गेलेला आहे. लंकेश्वर रावण तिथून सुटला. अपार असं स्तोत्र करू लागलेलं आहे. स्वतःचं शिर त्यानं छेदलं आणि त्याला स्वतःच्याच आतड्याच्या तंतू लावले गेले
आतळ्याच्या शिरा काढून त्याला तंतू लावले. सहस्र वेद जे आहेत ते एक वचनानं बोलू लागलेला आहे. सामवेदाचं गायन करू लागलेलं आहे. समस्त राग आळवू लागलेला आहे. गोण रस स्वरयुक्त असं गायन लंकापती रावण करू लागला. आणि त्याचीच नावे एक चित्तानं ऐका. 8ही गण प्रख्यात आहेत आणि त्यांचा उच्चार लावून करू लागलेला आहे. मगण हा ब्राह्मण प्रख्यात नगण क्षेत्रामध्ये विशेष प्रमाणानं. भगण हे वैश्य ध्यान आहे आणि तगण हे शूद्र वर्णाचं आहे. जगण हे दैत्यांचं आहे. रगण हे च्युत गुणाचं प्रत्यक्ष आहे. सगण हे तुरंग रूपानं, यगण हे शुद्ध रूपानं. वास्तविक गायन हा लंकापती रावण करू लागला. त्याच्या गायनामध्ये शृंगार, हास्य वगैरे 9 रसाने युक्त शांत भयानक अद्भुत असा शृंगार, हास्यरस, करुणारस, रौद्र, वीर, विभस्त असं गायन तो अतिशय उल्हासानं करू लागलेला आहे. सप्त स्वरामध्ये वेणू वाजवू लागलेला आहे आणि ध्यानपूर्वक विधीनं तो गायन करू लागलेला आहे. जम्बूद्वीपाच्या ठिकाणी ज्याचा वास आहे तोच षडजवर रस, त्याचं नाव, त्याचा उच्चार हा कंठातून आहे आणि तोच मयूर रसाचा आवाज रावण करू लागलेला आहे. तेच गायन करू लागला. उत्तमवंशी ज्याचा उपज झालेला आहे, गिर्वाण कुळामध्ये ब्रह्मवंशी, तेच पदम पत्रवर्ण ज्याची देवता वनी आहे तोच शृंगार रस गाऊ लागलेला आहे. दुसरा जो स्वर आहे तो वृषभाचा आहे. त्याचा जन्म लक्षद्वीपाशी झालेला आहे. त्याचं उदयस्थान हृदयस्थानातून त्याचा उच्चार होतो आणि त्यालाच चास नावाच्या पक्षाचा स्वर म्हटलं जातं आणि तोच स्वर रावण गायन करू लागलेला आहे. प्रख्यात जन्म क्षत्रवंशामध्ये झालेला, विराज वर्ण ज्याची यमदेवता आहे आणि अद्भुत क्रीडेचा रस अशी ज्याची वाणी आहे तीच वीणा रावण वाजवू लागलेला आहे. गांधाराचा 3रा स्वर आहे ज्याचं रावण गायन करू लागलेला आहे. कुशद्वीपाच्या ठिकाणी ज्याचा वास आहे आणि नाकातून ज्याचा स्वर निघतो आहे असा असणारा तो बकरीचा स्वर, त्या आलापाचा गिर्वाण कुल वैश्यवंशामध्ये सुवर्णवर्ण ज्याची कांती आहे आणि ज्याची चंद्रदेवता अद्भुत आहे असा रस त्या बकरीचा स्वर म्हणजे अजस्वर त्याचा आलाप करू लागलेला आहे. मध्यम स्वर चातुर्थक त्याचाच क्रौंच द्वीपामध्ये वास आहे. त्याचं स्थान उराच्या ठिकाणी आहे आणि उच्चार मुखातून आहे. क्रौंच स्वरामध्ये त्याचा आलाप आहे. गिर्वाण कुळ ब्रह्म वंशामध्ये कुंदवर्ण सुरस असं रूप आहे आणि त्याचं ध्यान लंकाधीश करू लागलेलं आहे. ज्याची देवता स्वतः लक्ष्मी आहे आणि त्याच देवतेचा करुणारस तोच आलाप रावण गाऊ लागलेला आहे. शाल्मली दीपभूमीच्या ठिकाणी पंचम स्वराचा जन्म झालेला आहे. त्याचा नाद हा कंठातून निर्माण होतो. कोकळ्या स्वराचं गायन हे रावण करू लागलेलं आहे. ध्यान स्वराचं करू लागलेलं आहे आणि त्याच वेळेला पितृवंशामध्ये ज्याचा उपज झाला, कृष्ण वर्णरूप त्याला म्हटलं जातं आणि ज्याची देवता गणनाथ देव आहे आणि तोच हास्यरस त्याचं हे आलाप करू लागलेला आहे. श्वेतद्वीपाच्या ठिकाणी जन्मख्यातिवंत झाला स्वर असं ज्याचं नाव आहे दैवत. कपाळाच्या ठिकाणी त्याचा नाद आहे आणि बेडकाच्या स्वरानं, दुर्धर स्वरानं त्याचा आलाप करू लागलेला आहे. अशा दैवत स्वराला विभत्स
रस हा अतिशय उल्हासानं रावण गाऊ लागलेला आहे. ईश्वराप्रती महादेवाप्रती भक्तीनं तो गायन करू लागलेला आहे. पुष्कर द्वीपामध्ये जे उत्पन्न झालं निषाद स्वर ज्याचं नाव आहे त्याची उत्पत्ती तालव्य संधीमध्ये आहे आणि हस्तीच्या स्वरामध्ये तो गायन करतो आहे, त्याचा स्वर निघतो आहे. असुर वंशामध्ये वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली आणि तुंबर मुनी हे देवताजवळ आहे. सूर्य ज्याची देवता आहे आणि तोच असुर वंश शुद्ध पाटली राग तो गाऊ लागलेला आहे. अशा पद्धतीनं भयानक रस जो आहे तो चर्ची व्याकुळ या अशा पद्धतीनं सप्त स्वर जे आहेत त्या सप्त स्वरांचं गायन रावण करू लागलेलं आहे. रागासहित राग रागिनी सामवेदाचं गायन करू लागलेलं आहे. श्री रागादी वसंताचा आलाप रावण करू लागला. भैरवादी पंचमराग नट नारायण मेघराग अशा पद्धतीनं अभ्यासयोगाचं गायन रावण महादेवासाठी करू लागलेलं आहे. गोडी कोल्हाळ आंधळी द्रविड राग कौशिक माळी देवगांधार आनंद लिवी असे सर्व गायनाचे प्रकार त्या गायनामध्ये रावण महादेवांच्यासाठी गायन करू लागलेला आहे. धनाश्रिया वराडी रामकली मंजिरी गौडक्री दशाक्षी अशा पद्धतीचं गायन राजा रावण करू लागलेला आहे. भैरवी गुर्जरी सहित भैरवी राग ललित हंसयुक्त कर्नाटकी गायन राजा रावण करू लागला. त्राटकी मोटकी टंकाक्षी सुधा नाटका सैंदवा माळाकी असं गायन रावण करू लागला. बंगाली राग सोरटीचा कामबोध मधुमाधवीचा देवाक्रिया भूपाळी सर्व प्रकारचं गायन रावण करत आहे. रागवल्लभ राहेरी राग विहंगदाश्री अशी सर्व रागानं आलाप करून रावण गायन करू लागला. आपलं शिर कापून तंबोऱ्याला वाजवण्याचं यंत्र केलं आणि त्यालाच असणाऱ्या शिरा काढून त्याच्या तारा बसवल्या आणि रावण गायन करू लागला. वेळोवेळी आलापन करू लागलेला आहे आणि सकाळच्या वेळेचं करण्याचं गायन जे अष्टराग आहेत ते अष्टराग गायन करू लागलेलं आहे. मध्यम राग वेळोवेळी गायन म्हणू लागलेला आहे. दशांक भैरव भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली हे सकाळच्या वेळेला गाण्याचे राग आहेत. बराडी ललिता गुर्जरी गौडाखरी आहिरी आणि कौशिकी हे दुपारच्या वेळेला गायन करण्याचे राग तो रावण दुपारच्या वेळेला गाऊ लागलेला आहे. पुरंजी तुंडी माल श्रेयस दशांक पंचम ही संध्याकाळच्या वेळेला ईश्वरासाठी गायले जाणारे राग आहेत. 4 प्रकार अशा पद्धतीनं रामकली श्रीरागाची देवकी पट मंजिरेचा वसंत राग हे ऋतुकाळाचा अशा पद्धतीनं 36 रागाने सामवेदाचं गायन निर्वाण रूप भक्तीनं महादेवांच्यासाठी रावण करू लागला. रावणाच्या भक्तीला प्रसन्न असे महादेव स्वतः हर्षित झालेले आहेत. अतिशय आनंदामध्ये रावणाच्या समोर उभे राहिले. या पंचमुखी त्रिनेत्री महादेवांना संतोषित पुढं उभं राहिलेलं पाहिलेलं आहे आणि महादेव म्हणू लागलेले आहेत, हे रावणा, तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल तो वर आता तू मागून हे. रावण म्हणू लागलेला आहे, हे महादेवा, तुझ्याजवळ आता मी काय मागावं? लक्ष्मी ही माझ्या घरची दासी आहे. 8 निधी माझ्या घरी आहेत. स्वतः ब्रह्मदेव माझ्या घरी जोशी म्हणून पंचांग वाचण्याचं काम करतायत. 33 कोटी देव माझी अहर्निशी सेवा करतायत.
चंद्र, सूर्य, वरुण आणि वायू अग्नीसारखा सेवक माझ्या घरी आहे. तो अग्नी माझी सर्व वस्त्र धुतो आहे. यम माझा आज्ञाधारी आहे. माझा निरोप असल्याशिवाय तो कुणालाही मारत नाही. इंद्रजितासारखा मुलगा आहे. कुंभकर्णासारखा भाऊ आहे. माझं स्थान हे समुद्राच्या मध्यभागी पवित्र असं लंका भुवन आहे. कामधेनू माझ्या घरी आहे. सहस्र कोटी वर्षाचं आयुष्य मला आहे. हे काही तुला सांगायची गरज नाही. आणि म्हणून मी इथं कशासाठी आलो तर कैलास लंकेला नेहीन म्हणून आलेलो आहे. माझ्या आईचं व्रत आहे की तुमची नित्यपूजा दररोज पूजा करावी आणि भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारा कृपासिंधू दाता तू आहेस. त्यावेळेला महादेव रावणाला म्हणू लागलेले की जरी तुला पूजेची चाड असेल तरी या कैलासाला नेऊन काय करतो आहेस. माझा आत्मलिंग मी तुला देतो. जे जे मनाची कामना असेल ती ती तुझी त्वरित पूर्ण होईल. हे लिंग म्हणजे माझं प्राण आहे असं म्हणून ते रावणाला दिलं. याची पूजा तिन्ही वेळेला तू कर. 1800 जप करून अभिषेक करून एकाग्र चित्ताने याची पूजा करावी. 3 वर्ष जे माझी पूजा करतील ते माझे स्वरूप होतील. जी जी मनामध्ये इच्छा असेल ती ती पूर्णपणानं प्राप्त होईल. हे लिंग ज्याच्याजवळ आहे त्याला कधीच मृत्यू येणार नाही आणि त्याच्या दर्शनामात्रानं महान दोष असणारे त्यांचा उद्धार होईल. मात्र हे लिंग तू जमिनीवरती ठेवू नको. जोपर्यंत तू तुझ्या लंकानगरीमध्ये जात नाही तोपर्यंत या लिंगाला तू जमिनीवरती ठेवू नको. 3 वर्ष याची पूजा कर. तूच ईश्वर होशील. असा वर लंकेश्वर रावणाला महादेवाने दिला. रावणानं साष्टांग नमस्कार घातला आणि लिंग घेऊन तो निघालेला आहे. इतक्या वेळामध्ये नारद महर्षी ऋषीश्वर तिथून निघाले आणि थेट अमरपुरीला इंद्रभुवनामध्ये पोचले. नारद इंद्रदेवाला म्हणू लागलेले, स्वस्थ चित्तानं काय बसलेला आहेस. अरे रावणाला महादेवाने अमरत्व दिलं. लक्ष्मी तुमची निघून गेली. लंकेश्वर रावण हा चिरायू झालेला आहे. प्राणलिंग महादेवाने त्याच्या स्वाधीनी केलं. आणिक वर दिलेला आहे की तूच ईश्वर होशील. 3 वर्ष त्या आत्मलिंगाची पूजा केल्यानंतर तुला माझं स्वरूप प्राप्त होईल. तुझं नगर हे कैलास होईल. तुला कदापिही मृत्यू येणार नाही. असा वर प्राप्त करून रावण अतिशय आनंदानं गेलेला आहे. 33 कोटी देव आता कशाचे सुटतात आणि कशाचं काय आहे. तरी तुम्ही सुद्धा आता त्वरित जावा आणि त्या लंकेच्या रावणाची सेवा करा. उर्वशी, रंभा, मेनका त्या नेऊन रावणाला भेटवा असं बोलणं ऐकलेलं आहे. इंद्र अतिशय भयभीत झालेला आहे आणि नारद महर्षींना हात जोडून विनंती करू लागलेला आहे. आता काय करावं म्हणू लागलेला आहे. त्यावेळेला नारद महर्षी इंद्राला म्हणू लागलेले की उपाय काय तो ब्रह्मदेवाला जाऊन विचारावा लागेल. तेच काहीतरी करतील. इंद्र आणि नारद महर्षी दोघंजण ब्रह्मलोकाला गेलेले आहेत आणि ब्रह्मदेवाच्या समोर सगळं वृत्त विस्तारानं सांगितलं. ब्रह्मदेव इंद्राला म्हणू लागलेले आहेत की तुम्ही आता वैकुंठाला जावं. दैत्याचे वैरी, राक्षसांचे वैरी ऋषिकेशी भगवंत याला काहीतरी उपाय करतील. आणि म्हणून तिघेजण निघाले. वैकुंठ भुवनामध्ये पोचले. विष्णू भगवंताची भेट घेतली. सर्व रावणाचा वृत्तांत सांगितला. त्यावेळेला ब्रह्मदेव विष्णू भगवंताला म्हणू लागलेले आहेत की आताच प्रतिकार करावा लागेल. कारण तुम्हाला राम अवतारामध्ये त्याला मारणं सोपं जाईल. 33 कोटी देवाला त्यानं बंदीखान्यामध्ये घातलेलं आहे. याच कारणासाठी तुम्हाला अवतार धरावायचा आहे. ईश्वराचं, महादेवाचं प्राणलिंग, आत्मलिंग घेऊन तो राक्षस गेलेला आहे. आता रावणाचा भंग नाही झाला तर तोच ईश्वर होईल. तरी त्वरित उपाय करावा लागेल. पुढे तो तुम्हाला जड होईल. राक्षसांचं निर्दान करताना
तुम्हाला अवतार घ्यायचा आहे अशी विनवणी ब्रह्मदेवाने केली. मग विष्णू भगवंतांना भयंकर राग आला आणि कार्य नाशेल म्हणून ताबडतोब कैलासाला निघाले. विष्णू भगवंत महादेवांच्या जवळ आले, म्हणू लागले, हे महादेवा, प्राणलिंग रावणाला द्यायचं काय कारण होतं? रावण हा क्रूर महादैत्य आहे. त्यानं देव सगळे त्याच्या बंदीखान्यामध्ये टाकले गेलेले आहेत, चाकर केलेले आहेत. सर्व देवांना कारागृहामध्ये घातलेला आहे. त्यांची सुटका कशी होईल? अशा दुराचार्याला वर देत असताना सगळं देवत्व त्याच्या घराशी जाईल, तोच स्वर्ग होईल, तोच ईश्वर होईल. आणि मग महादेव विष्णू भगवंताला म्हणू लागलेले आहेत, रावणाची भक्ती मी पाहिली आणि मग मी त्याच्यावरती प्रसन्न झालो. मला विसर पडला. आनंदाच्या भरामध्ये मी माझं प्राणलिंग त्याला देऊन टाकलं. आपलं शिर छेदून त्यानं विना केली आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या आतड्याच्या शिरा काढून सप्तस्वरामध्ये वेदांचं गायन त्यानं केलं. मग मी प्रसन्न झालो. त्यानं जरी पार्वती मागितली असती तरीसुद्धा मी दिली असती. माझ्या भक्ताच्यासाठी मला भूल पडली आणि म्हणून मी आत्मलिंग, माझा प्राण मी त्याच्या हाती दिला. विष्णू भगवंत म्हणू लागलेले आहेत, उमाकांता, हे परमेश्वरा महादेवा, तुम्ही असा वर देत असताना आम्हाला मात्र अतिशय कष्ट भोगावे लागतात, दैत्य उन्मत्त होतात आणि म्हणून देव ब्राह्मण लोकांशी ते पीडा करतात आणि म्हणून याच्यासाठीच आम्हाला पुढं अवतार घ्यावा लागतो. त्याला लिंग कधी दिलेलं आहे? त्यानं ते लंकेला नेलं का? तेव्हा महादेव विष्णू भगवंतांना म्हणू लागलेले आहेत की 5 घटिका झालेल्या आहेत. असं आहे महादेवांचं बोलणं ऐकल्याबरोबर विष्णू भगवंत म्हणू लागलेले आहेत, आता याच्यावरती उपाय करावा लागेल. सुदर्शन चक्र पाठवलं गेलेलं आहे, सोडलेलं आहे आणि त्यानं सूर्याला झाकलं गेलेलं आहे. सूर्यापुढं सुदर्शन चक्र आडवं गेल्याबरोबर सायंकाळ झाली असं वाटू लागलं. मग नारद महर्षींना बोलावलं आणि ऋषिकेशी भगवंत नारद महर्षींना सांगू लागलेले आहेत की तुम्ही त्वरित आता जावा आणि रावण लंकेला जात आहे त्याला पहा, त्याच्या मार्गामध्ये जावा आणि त्याला विलंब करा, त्याला लंकेला जाऊ देऊ नका. चक्र हे सूर्याला आड घातलं गेलेलं आहे आणि रावणाला स्नान संध्या नियम करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जाऊन त्याला खूप उशीर लागेल असं काहीतरी करा. हे विष्णू भगवंताचं बोलणं ऐकलं. नारद महर्षी त्वरित निघाले. मनाच्या वेगानं जिथं लंकानाथ रावण होता तिथं पोचले आणि नारद महर्षींना पुढं पाठवून विष्णू भगवंत आपल्या मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. गणपती बाप्पांना बोलावलं गेलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत की हे गणपती बाप्पा, आपण त्या रावणाला विघ्न करावं. गणपती बाप्पांना बोलावून विष्णू भगवंत सांगू लागलेले आहेत की रावण, हे गणपती बाप्पा, तुमची सदा उपेक्षा करणारा रावण आहे. सगळे देव तुम्हाला वंदन करतात, त्यांचं मनोरथ तुम्ही पूर्ण करतात, पण जे का तुमची उपेक्षा करतात त्यांना मात्र विघ्न निर्माण होतात. म्हणून रावण हा याच ठिकाणी प्राणलिंग आत्मलिंग महादेवाचं घेऊन गेलेला आहे. तरी आता तुम्ही एक करावं, रावणाच्या जवळ जाऊन कपट रूपानं ठेंगू बारकसं बाळवेश धरावा आणि मग सूर्य अस्तमानाला गेलेला आहे असं रावणाला वाटेल. संध्यावंदन करेल. नारद महर्षींना त्याला अडवण्यासाठी पाठवलं गेलेलं आहे, त्याला गुंतवण्यासाठी, त्याला उशीर लावण्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून शिवाची आज्ञा रावणाला आहे की तू लंकेमध्ये जाईपर्यंत शौचाच समयाच्या वेळेला तू हे आपल्याजवळ ठेवू नको. आणि मग बाळवेशामध्ये हे गणपती बाप्पा तुम्ही जावं शिष्यरूप करुणा भावानं आणि लहान बाळ रूप धरून ते लिंग विश्वासानं हातामध्ये घ्यावं. संध्याकाळच्या समीला तुझ्या हातामध्ये ते लिंग येईल आणि मग तेच तू तात्काळ या जमिनीवरती ठेवून द्यावं. लिंग मग तिथंच राहील. या पद्धतीनं गणेश बाप्पांना
गणपती बाप्पांना विष्णू भगवंत शिकवू लागलेले आहेत आणि मग संतोषित झालेले गणपती बाप्पा खाऊ मागू लागलेले आहेत. मला लाडू दे, तिळाचे लाडू दे, पंचखाद्य दे, ऊस दे, खोबरं दे, डाळिंब दे, साखर दे, तूप दे, दूध दे आणि अशा पद्धतीनं खाण्यासाठी मागू लागलेले आहेत. चणे भिजवून आण, तांदळाच्या लाह्या साखरेमध्ये साखरेसहित तांदळाच्या लाह्या करून आण, ते मला भक्षण करायचं आहे, ते मला भक्षण करण्यासाठी द्यावं असं गणपती बाप्पा मागू लागलेले आहेत. जे जे गणपती बाप्पा मागतील त्वरित विष्णू भगवंतांनी त्यांना दिलेलं आहे तेच हातामध्ये घेऊन गणपती बाप्पा तेच खात खात ब्रह्मचार्याचा अतिशय लहान असा वेश धारण केलेला आहे, रूप घेतलेला आहे. आणि जिथं नारद महर्षी होते त्यांच्या पुढं गेले, ब्रह्मऋषींचं महात्म्य गाड आहे आणि तेच रावणाच्या पुढं उभे राहिले. कुठून आला म्हणून विचारू लागलेला आहे. रावण नारद महर्षींना बोलू लागलेला आहे, कैलासाला गेलो होतो आणि तिथं उत्कृष्ट असं तप केलं, महादेवांना प्रसन्न केलं आणि त्यांनी प्रसन्न होऊन आम्हाला लिंग दिलेलं आहे. आणि मग अतिशय संतोषानं तो सांगू लागलेला आहे की लिंग महिमा अतिशय अपार आहे. नारद म्हणू लागलेले आहे, हे लंकानाथा, तुझं दैव थोर आहे आणि म्हणून हे लिंग तुला प्राप्त झालेलं आहे. आणि आम्ही सुरुवातीपासून अखेरपर्यंत या लिंगाला ओळखतो. ते लिंग कसं आहे हे आम्हाला दाखव, आम्ही त्याची खूण ओळखू. लिंग लक्षण कसं आहे हे आम्ही तुला सांगू. मग नारद महर्षींनी असं म्हटल्याच्या नंतर रावणानं मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही. लांबूनच लिंग दाखवलं गेलेलं आहे, जवळ येऊ नका असं म्हणू लागलेलं आहे. नारद महर्षी म्हणू लागलेले, हे लंकेशा, हे रावणा, लिंग महिमेचा प्रकार तुला सांगतो. लिंग हे कोणत्या दिवशी उपजलं गेलं, पूर्वी त्याला कुणीच आणलं गेलेलं पाहिलं गेलेलं एक चित्ता नाही, अतिशय पूर्व अशी कथा आहे. आणि मग एक जो हरिण होता त्या हरणानं काय केलं तर काळा अग्नीसारखा भयंकर तो हरिण, या हे सगळं ब्रह्मांड त्यानं गिळलं गेलं होतं आणि तो हरिण पडला गेलेला होता. मग ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर शिकारीसाठी तिथं गेले, त्या हरणाला पाहिलं गेलेलं आहे आणि त्याच वेळेला त्या हरणाला 3 शिंग होती, खाली असलेली 3 लिंग होती. ते 3 भाग तिघांनी घेतले आणि तेच प्राणलिंग. लिंग महिमा कानाने ऐक, जे याची 3 वर्ष पूजा करतील ते ईश्वर निर्गुण रूपामध्ये होतील, साक्षात ईश्वर होतील आणि वेदमूर्ती तेच होतील. असं जे लिंग ज्या ठिकाणी तो कैलास आहे आणि याचं महत्त्व ब्रह्म विष्णू महेश यांना आहे. असे अनेक एक बर्व तुला सांगेन, एक भावना ऐक. रावण म्हणू लागलेला आहे की हे नारद महर्षी, आम्हाला आता लंकेला जाणं आहे. आणि म्हणून तो महाबळी रावण हा पुढं निघालेला आहे. नारद महर्षी म्हणू लागलेला आहे, अरे सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली आहे, तू ब्राह्मण आहे, तुला संध्याकाळ ते संध्यावंदन करायचं नाही का? सहस्रवेद तू आचरण केलेलं आहेस आणि संध्याकाळी मार्गक्रमू लागलेला आहेस, वाटेमध्ये तुला रात्र होईल आणि मग संध्याला होऊन जाईल, म्हणून संध्यावंदनासाठी मी जाऊ लागलेलो आहे. असं म्हणून नारद महर्षी विनयानं विनम्रतेनं रावणाला विचारून नदीच्या तीरावरती गेले. इतक्या वेळेमध्ये गणपती बाप्पा हे ब्रह्मचार्याचं लहान रूप घेऊन रावणाच्या पुढं हळूहळू हळूहळू चालत येऊ लागलेले आहेत. आणि हे रावणानं पाहिलेलं आहे. रावण मनामध्ये विचार करू लागलेला आहे की आपला व्रतभंग होईल, आता संध्याकाळची त्रिकाळीची वेळ आहे, तिन्ही सांजेची वेळ आहे आणि संदेह मनामध्ये आलेला आहे. ईश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे लिंग जमिनीवरती ठेवू नको, संध्या समये रात्र झालेली आहे, आता काय करू म्हणू लागलेला आहे. त्याच वेळेला लहान असं
ब्रह्मचार्याचं रूप घेतलेल्या गणपती बाप्पांना समोर पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर बाळक नदीच्या काठावरती फिरू लागलेलं आहे. ते रावणानं पाहिलं. मनामध्ये रावण विचार करू लागलेला आहे, ब्रह्मचारी लहान मुलगा आहे, हा आपला कधीच विश्वासघात करणार नाही. आपण याच्या हातामध्ये लिंग देऊ आणि मग संध्या करू असा स्वतःच्या चित्तामध्ये विचार करू लागलेला आहे. आणि तेच लिंग त्या बालकाच्या जवळ द्यावं असा निश्चय करून त्या बालकाच्या जवळ गेलेला आहे. रावणाला पाहिल्याच्या नंतर ब्रह्मचार्याचं लहान रूप घेतलेले गणपती बाप्पा पळू लागलेले आहेत. रावण म्हणू लागलेला आहे, भिवू नको, भिवू नको, हे ब्राह्मणा तू अजिबात मला भिवू नको असा अभय दिलेला आहे. आणि रावण म्हणू लागलेले आहे, तू कोण आहेस ते आम्हाला सांग, तुझे आई वडील कोण आहेस, कोणत्या कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे. त्यावेळेला ते ब्रह्मचारी म्हणू लागलेला आहे, हे रावणा इतकं विचारण्याचं तुझं काय कारण आहे, आमच्या बापानं काय तुझ्याकडून कर्ज घेतलेलं आहे का, काय देणं आहे का. आणि मग असं बोलल्याच्या नंतर लंकेश्वर रावण हसू लागलेला आहे. अतिशय लोभानं अतिशय प्रेमानं जवळ जाऊन ब्रह्मचारी रूपामध्ये असलेल्या गणपती बाप्पांचा हात धरला आणि सांग बाळा तो कुणाचा मुलगा आहे म्हणून अतिशय प्रेमानं विचारू लागला. ब्रह्मचारी म्हणू लागलेला आहे, हे रावणा आमचा पिता काय विचारतोय, जटाधारी माझा बाप आहे, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं, रुद्राक्षाच्या मळा गळ्यामध्ये आहेत आणि त्याला शंकर म्हणतात. तो सतत रात्रंदिवस भिक्षा मागतो आहे, बैलावरती बसतो आहे, बैलावरती बसणार आहे आणि उमा नावाची माझी आई आहे. एवढं सगळं मला तू विचारलं गेलेलं आहेस आणि म्हणून तुला पाहिल्याच्या नंतर मनामध्ये मला भयंकर भीती वाटू लागलेली आहे, सोड माझा हात, मला जाऊ दे असं म्हणू लागले. रावण म्हणू लागलेला आहे, हे ब्रह्मचारी तुझा पिता अतिशय दरिद्री आहे, तो घरोघरी भीक मागतो आहे, त्याच्यामध्ये काही सौख्य नाही, त्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही. आमच्या नगर लंकापुरीमध्ये चल, रत्नखचित अशी सोन्याची लंका आहे, देव पूजा करीत जा, जे जे मागशील ते ते मी तुला देईन, तिथं तू सुखानं राहा असं रावण म्हणू लागलेला आहे. ब्रह्मचारी त्याला म्हणू लागले, लंकेमध्ये पुष्कळ राक्षसी आहेत, मी एक अरण्यवासी लहान बालक आहे, तिथं गेल्यानंतर मला ते खाऊन टाकतील, त्याच्यामुळे मी तुझ्या नगरीला येणार नाही, सोड मला माझ्या घरला जाऊ दे, मला अतिशय भूक लागलेली आहे, भुकेनं मी व्याकुळ झालेलो आहे. आणि म्हणून तर हा दिलेला खाऊ जो आहे तो खाऊ मी खात आलेलो आहे. इतकं सगळं ऐकल्याच्या नंतर रावण त्या बाळाला संबोधित करू लागलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, एवढं लिंग माझ्या हातामध्ये धर, मी संध्या करीन त्यावेळीपर्यंत हे जे लिंग आहे तो हातामध्ये ठेव. त्यावेळेला ते बाळ विनवणी करू लागलेला आहे की मी हे लिंग हातामध्ये घेणार नाही, मी अरण्यवासी ब्रह्मचारी आहे, मी लहान बाळ आहे, मला उपद्रव तुम्ही करू नका, हे लिंग अतिशय जड आहे, मी बाळ आहे आणि म्हणून हे लिंग माझ्या हातामध्ये देऊ नका, सोडा. आणि म्हणून रावण म्हणू लागलेला आहे, अरे बाबा हे लिंग जर तू हातामध्ये धरलंस तर तुला धर्माचं कार्य तुझ्या हातून घडेल, तुला पुण्य लागेल, नाना पद्धतीनं बोध केलेला आहे. आणि रावणानं त्या ब्रह्मचार्याच्या हातामध्ये लिंग दिलं. संध्या करण्यासाठी आपण त्वरित समुद्राच्या तीरावरती बसलेला आहे. ब्रह्मचारी त्याच्या जवळ उभा राहिलेले आहेत आणि रावणाची उभा राहून विनंती करू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे जड झालेलं आहे, आता मी जमिनीवरती ठेवीन, 3 वेळा तुम्हाला बोलवीन, जर तुम्हाला वेळ लागली तर मग मात्र हे जमिनीवरती ठेवून देईन असा निर्धार निश्चय केलेला आहे. गणपती बाप्पा लिंग घेऊन उभे राहिले. सगळे देव विमानामध्ये बसून स्वर्गातून हे सगळं कौतुक पाहू लागलेले आहेत. रावणाचा अर्घ्य समय चालू झालेला आहे. गणपती बाप्पा त्याला बोलू लागले, लिंग हे जड वाटू लागलेलं आहे,
ताबडतोब धावत ये आणि माझ्या हातातलं लिंग घे म्हणू लागलेले आहेत. आणि अतिशय विधीपूर्वक असा अर्घ्य रावण अतिशय विवेकानं घेऊ लागलेला आहे. आणि बाळाला मात्र हात दाखवू लागलेला आहे. थांब 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 येतो म्हणून हातानं खूण करू लागलेला आहे. आणि की एक क्षणभर स्तब्ध राहा. मग गणपती बाप्पाने 2 वेळा बोलिवलं. जड झालं म्हणून लवकर या लवकर या, ओझं झालंय जड झालंय म्हणू लागले. रावण मात्र ध्यानस्थ आहे. आणि मग गणपती बाप्पाने असा विचार केला, सर्व देवांच्या साक्षीनं लिंग जमिनीवरती ठेवून दिलं. श्री विष्णू भगवंताचं स्मरण केलं आणि लिंग जिथं ठेवलं तिथं स्थापना केली. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. फुलांचा वर्षाव देव करू लागले. अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर रावण तिथून ताबडतोब निघालेला आहे. आणि त्यानं पाहिलं की लिंग हे जमिनीवरती ठेवलं गेलेलं आहे. मनामध्ये अतिशय व्याकुळ झाला आणि आवेशानं रावण आलेला आहे. गणपती बाप्पांना ठोशे मारू लागलेला आहे. आणि मग त्याच वेळेला गणपती बाप्पा हास्यवदन करू लागले आणि रडू लागले. भूमीवरती लोळू लागलेले आहेत. म्हणू लागले की मी आता तुझं नाव माझ्या वडिलांना सांगेन. तू मला बाळकाला का मारलं गेलेलं आहे. आणि म्हणून रडत रडत गणपती बाप्पा निघाले. मग रावणानं काय केलं, ते जे लिंग होतं ते दृढ असं घट्ट धरलं गेलेलं आहे. आणि उचलून नेऊ, या भूमीसहित नेऊ असं म्हणून उचलू लागला. ही सगळी पृथ्वी हलू लागलेली आहे. धरणी कापू लागलेली आहे. रावण हा महाबळी उचलू लागलेला आहे. पण ते लिंग काही उचले नासं झालं. डोकं आपटलं गेलेलं आहे. आणि महाबळी रावण हा हतबल झालेला आहे. याच्यासाठीच महाबळेश्वर लिंग असं असणार त्याचं नाव पडलं गेलेलं आहे. मुरडून ओढण्याचा रावणानं प्रयत्न केला. आणि मुरडून ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळं गायीच्या कानाच्या आकाराचं ते लिंग झालं. म्हणूनच ते गोकर्णाकार झालं. गोकर्ण असं असणारं नाव पडलं. अशा पद्धतीनं रावण पुन्हा तप करण्यासाठी गेला. ही सर्व ख्याती प्रसिद्धी गोकर्णाची झाली. सगळे देव तिथं आले. अनेक असे अपार महिमा या गोकर्णाचा आहे. आणि तेच स्कंद पुराणामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. प्रख्यात अशी या गोकर्णाची ख्याती आहे असं सिद्धांचं बोलणं नामधारकांनी ऐकलं. अतिशय आनंद झाला. पुन्हा पायावरती डोकं ठेवलं. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. श्री नवनाथ महाराज की जय.